आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या एका अशा संघर्षाबद्दल जो खूप महत्वाचा आहे, पण त्यावर फारसं बोललं जात नाही. हा संघर्ष आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काच्या रस्त्याचा. चला तर जरा खोलात जाऊन पाहूया. एखाद्या शेतकऱ्यासाठी विचार करा, ऊन आणि पाऊस यापेक्षाही महत्वाचं काय असू शकतं बरं? उत्तर अगदी साधं आहे. त्याच्या स्वतःच्या शेतापर्यंत जाणारा एक मोकळा रस्ता. अहो, याच रस्त्यावरून तर त्याच्या घामाचं दाम बाजारात पोहोचतं, त्याच्या घराचं भवितव्य ठरतं. पण गंमत बघा, आज महाराष्ट्रात हाच साधासुधा रस्ता एक मोठं रणांगण बनलाय. वादाचं, संघर्षाचं आणि कधीकधी तर मोठ्या लढ्याचं कारण. तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा रस्ता इतका महत्वाचा आहे तरी का? का याला शेताची जीवनवाहिनी म्हणतात? हा जो पाणंद रस्ता असतो ना, तो म्हणजे शेताची नसच असते. विचार करा, आजच्या काळात ट्रॅक्टर, मोठी मोठी यंत्र, ही सगळी अवजारं शेतापर्यंत कशी न्यायची आणि काढलेलं पीक बाजारात कसं आणायचं, या सगळ्यासाठी हाच रस्ता एकमेव आधार आहे. पण अडचण काय होती माहितीये? हे रस्ते पिढ्यानपिढ्या वापरात तर होते, पण कुठेही सरकारी कागदावर म्हणजे नकाशावर किंवा सातबारा उतार्यावर यांची नोंदच नव्हती. आणि मग काय? यातूनच सुरू व्हायचे बांधावरचे वाद, रस्ते अडवले जायचे. आणि याच नोंदणीच्या अभावामुळे एक मोठी समस्या उभी राहिली, ती म्हणजे अतिक्रमणाचा अडथळा. मग यावर तोडगा म्हणून सरकारने एक मोठी योजना आणली, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना. या योजनेखाली तब्बल 40,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते मोजून त्यांना अधिकृत करण्याचा निर्णय घेतला गेला. म्हणजे बघा, प्लॅन काय होता की प्रत्येक रस्त्याची लांबी, रुंदी, सीमा हे सगळं अगदी अचूकपणे मोजायचं. मग त्याची नोंद थेट सातबारा उतार्यावरच करायची. आणि एवढंच नाही, तर ही सगळी माहिती एका वेबसाईटवर टाकायची, म्हणजे सगळं काही पारदर्शक. आता बघा, योजना तर एकदम भारी होती, पण प्रत्यक्षात काम सुरू झालं तेव्हा एक मोठा अडथळा समोर आला आणि त्यामुळे हा अख्खा प्रकल्पच थांबला. आणि हा अडथळा म्हणजे काय? तर अतिक्रमण. गंमत म्हणजे हे अतिक्रमण बाहेरच्या कुणी केलं नव्हतं. अनेक ठिकाणी खुद्द बांधावरच्या शेतकऱ्यांनीच तो रस्ता हळूहळू आपल्या शेतात घेतला होता आणि आता ते काढायला ते साफ नकार देत होते. आता या आडमुठेपणाला उत्तर देण्यासाठी सरकारला एक खूप खूप कठोर पाऊल उचलावं लागलं. सरकारनं आता स्पष्टच केलंय की जे लोक रस्ता मोकळा करणार नाहीत त्यांच्यासाठी एक जबरदस्त असा प्रतिबंधक उपाय आणलाय. याचे परिणाम खूप गंभीर असणार आहेत. आणि तो उपाय आहे 5 वर्षांचा. पण 5 वर्ष काय? तर बघा, जो कोणी शेतकरी रस्ता अडवेल त्याला पुढची 5 वर्ष कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा मिळणार नाही. म्हणजे PM किसानचा पैसा बंद, पीक विमा मिळणार नाही, कोणतीही सबसिडी नाही, कर्जमाफी नाही आणि सगळ्यात मोठा दणका म्हणजे त्याचा फार्मर ID आणि आधार कार्ड सुद्धा ब्लॉक केलं जाईल. बरं, सरकारची बाजू तर खूप कडक आहे, पण कायद्यानं शेतकऱ्यांना स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी काही मार्गही दिलेत. ते काय आहेत ते समजून घेऊया. म्हणजे समजा रस्त्यावरचा हक्क तर आहे, पण कोणीतरी तो अडवला, कुंपण घातलं. मग तो अडथळा हटवण्यासाठी कायदेशीररित्या करायचं काय? कुणाकडे जायचं? इथे ना 2 वेगवेगळे कायदे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. एक आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं कलम 143. यानुसार तहसीलदार फक्त आपला रस्त्यावरचा हक्क आहे हे जाहीर करू शकतात, पण लक्षात घ्या, ते अडथळा काढायला सांगू शकत नाहीत. त्यासाठी दुसरा कायदा आहे मामलतदार कोर्ट ॲक्ट. या कायद्यानुसार एक वेगळा खटला दाखल करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा खटला रस्ता अडवल्यापासून फक्त 6 महिन्यांच्या आत दाखल करावा लागतो. आणि हा जो फरक आहे ना, हक्क जाहीर करणं आणि अडथळा दूर करणं, हा समजून घेणं हीच त्या मोकळ्या रस्त्याची खरी चावी आहे. अनेक लोकांची गाडी नेमकी इथेच फसते. तर मग आता या सगळ्या चर्चेतून आपण नेमके काय मुद्दे लक्षात ठेवायचे ते पाहूया. तर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय? एक, शेताचा रस्ता ही फक्त वाट नाही, तर आर्थिक जीवनवाहिनी आहे. दुसरं, सरकार आता हे रस्ते अधिकृत करतंय आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करते. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, रस्ता अडवला असेल तर तो मोकळा करण्यासाठी 6 महिन्यांच्या आत वेगळा खटला दाखल करावा लागतो. म्हणजे न्याय मिळवण्यासाठी योग्य तो कायदेशीर मार्ग निवडणं खूप महत्त्वाचं आहे. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच,
जेव्हा विकासाचे मार्ग असे अडवले जातात तेव्हा प्रगतीचा रस्ता मोकळा करण्यासाठी फक्त कठोर शिक्षा हाच एकमेव उपाय उरतो का? संवाद आणि सहकार्याला यात काहीच स्थान नाही? यावर विचार करायला हवा.